प्रतिमा स्वच्छ राहावी म्हणून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी तुमची थेट मागणी आहे का? कारण सरकारवरती आरोप होतोय सरकारची प्रतिमा मलिन होते, राजीनामा द्यावा का नवीन वर्ष? त्यांचा राजीनामा घेण्याचा न घेण्याचा प्रश्न हा माननीय अजितदादा पवार साहेब यांचा कंप्लीट आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती मी फारसं काही सरकारची प्रतिमा मलिन होते, सरकारचं नाव खराब होतंय तर मी फार छोटा माणूस आहे. मी एका 2.5 तालुक्याचा आमदार आहे. मी या बाबीवर निर्णय करू शकत नाही. आगे मराठी हो द्या, मग हिंदी उज्ज्वल में. निकम यांची मागणी केलेली आहे, त्या संदर्भात तुम्ही बोलतात उज्ज्वल निकम हो, उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून याच्यामध्ये नियुक्ती करावी असंही पत्र माझं आहे आणि मी त्याच गोष्टीसाठी इथं आलेलो आहे. आता साहेब मला आत्ता भेटणार नाही, उद्या सकाळची किंवा 10-11 वाजेपर्यंतची वेळ मिळेल. मी एंडोर्समेंट त्याच्यावरती घेईन आणि विनंती करणार आहे की केस चालवण्यासाठी माननीय उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करावी अशा प्रकारची विनंती मी करणार आहे. मंडळीचा गुन्हा जो माझ्यावरती आहे तो खोटा आहे असंही त्यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. हे बघा, हे खोटा मी नाही त्यातली अमुक तमुक हे आरोपी म्हणतच असतो. ते आता सगळं काही उघड पोलीस आहेत, ते सीआयडी आहे, सीआयडीचे आयजी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी नेमलेली, ते आता बघतील ना. ते काय छोटा मोठा अधिकारी थोडेच आहे. सीआयडीच्या टॉप याच्यावरती आहे आणि साहेबांनी त्यांच्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे. हा मुद्दा जो आहे तो तुम्ही लावून धरला होता. आज शरण आलेले आहेत वाल्मिक कराड, यश आलं तुमच्या सगळ्या समाधानी. हे बघा, ते शरण म्हणजे प्रॉपर्टी अटॅचची भीती. एक तर पोलीस घरादारापर्यंत गेलेले आहेत, त्यांच्या घरच्यांना उचलायला लागले चौकशीला, परत दुसऱ्या ठिकाणी उचलाउचली व्हायला लागली. मग शेवटी माणूस किती दिवस दम धरणार, म्हणून ते शरण आलेले आहेत. ते काही स्वखुशीने वगैरे शरण आलेले नाहीत.